पण जो 2008ला झटका बसला म्हणजे 21,000चा सेन्सेक्स 7,600 आला, त्यावेळेस आम्ही हनीमूनला होतो. मार्चमध्ये माझं लग्न म्हणजे 2 मार्चला आम्ही चंदीगडला होतो. तर मार्केट 1400 पॉईंट 1200 पॉईंट असं पडायचं धाड 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 धाड. आणि त्यावेळेस पहिल्यांदा कळलं की म्युच्युअल फंडमध्ये पण पैसे निम्मे होतात. कारण 2004 ते 8 कधी निगेटिव्ह बघितलंच नव्हतं. वन साईड पैसे टाकले की वाढायचे, पैसे टाकले की वाढायचे. आणि 2008ला असं कळलं की अरे असं काहीतरी होतं की निम्मे पण होतात. आणि ते निम्मे झाले आणि त्यावेळेस मग मी खरा सिरियस त्यावेळेस झालो. म्हणजे 2008च्या टॉप पॉईंटला जानेवारी 2008ला AUM होता जवळपास 4 कोटी. नंतर सप्टेंबरला तो 3 कोटीपर्यंत आला, लेमन बुडलं त्यावेळेस. पण नंतर 9 मध्ये 5 कोटी झाला. आता तो का झाला होता तर मग तिथं ऑलमोस्ट मी नाही म्हणायला त्या दिवशी शिकलो होतो. 4 कोटीचा बिझनेस असून मी जवळपास 50 ते 55% क्लायंट तोडले होते त्यावेळेस. का तर जे पॅनिक होणारे क्लायंट होते त्यांना ठेवूनही उपयोग नव्हता. कारण मला जर मोठा प्रवास करायचा आहे, मोठा डोंगर चढायचा आहे आणि 1-1 किलोचे जर माझ्या पाठीवर विटा 50 दिल्या, 50 किलो, मी मोठा डोंगर नाही चढू शकणार. त्यामुळे माझ्या पाठीवरचं जोपर्यंत मी ओझं कमी करत नाही तोपर्यंत लॉंग जर्नी आपण नाही करू शकत. त्यामुळे आपल्याही फील्डमध्ये ज्या क्लायंटच्या फोनमुळं आपले हार्टबीट वाढत असतील आणि पुढचे 10-15 मिनिट टेन्शनमध्ये जात असतील, असे क्लायंट आत्ता बंद करा.